नमस्कार मित्रांनो. एका मुलीला तिच्या सावत्र आईच्या मृत्यूनंतर उशीखाली एक पत्र सापडले. ते वाचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पत्रात असे कोणते भयानक सत्य दडले होते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले. हे रहस्य जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या सावत्र आईच्या मृत्यूनंतर मी तिच्या खोलीची साफसफाई करण्यासाठी तिच्या खोलीत गेले. तेव्हा मला तिथे एक पत्र ठेवलेले सापडले. ते पत्र मी बाबांकडे घेऊन गेले. त्यांनी ते वाचले आणि मला म्हणाले की बाळा, हे पत्र मी तुला वाचून सांगू शकत नाही, तू स्वतःच वाच. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते असे का बोलत आहेत हे मला काहीच समजत नव्हते. पण जेव्हा मी ते पत्र वाचले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझे नाव साक्षी आहे. माझे एक हसते खेळते आणि खूपच सुखी कुटुंब आहे. माझ्या आईचे नाव कमला होते. माझी आई खूपच साधी, सरळ आणि चांगल्या स्वभावाची स्त्री होती. तिने आजपर्यंत कधीही कोणाचे वाईट चिंतिले नव्हते. ती नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असायची. आमच्या वस्तीत कुणाच्या घरी काही अडचण आली तर सर्वात आधी माझ्या आईच तिथे पोचायची. कोणी आजारी पडले तर ती त्यांची विचारपूस करायची. कुणाच्या घरात जेवणाची चिंता असेल तर ती शांतपणे त्यांना मदत करायची. पण त्याबद्दल ती कधीही कोणालाही सांगत नसे. तिचा विश्वास होता की जर एखाद्याला मदत केली तर तिचा गाजावाजा करू नये. माझ्या बाबांचे नाव विजय देशमुख होते. माझे बाबा देखील अगदी तसेच होते. मेहनती, प्रामाणिक आणि आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणारे. माझा एक लहान भाऊ आहे. त्याचे नाव रोहित आहे. तो माझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान आहे. पण आमच्या दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. आम्ही दोघेही प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करत असू. कधी एकत्र बसून अभ्यास करत असू तर कधी घराच्या आवारात तासन तास खेळत असू. मी कधी उदास झाले तर रोहित मला हसवण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी करत असे. आणि तो एखाद्या अडचणीत असेल तर मी नेहमी त्याच्या पाठीशी उभी राहत असे. आमच्या घरात आमची आजीही राहत होती. त्यांचे आमच्या दोघांवर खूप प्रेम होते. लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला आपल्या कुशीत खेळवले होते. रात्री त्यांच्याशिवाय आम्हाला झोपच येत नसे. कारण त्या रोज रात्री आम्हाला नवनवीन गोष्टी सांगून झोपवत असत. कधी राजा राणीच्या गोष्टी तर कधी शूरवीरांच्या कथा सांगत असत. त्यांच्या गोष्टी ऐकता ऐकता आम्हाला कधी झोप लागायची हे आम्हालाच कळत नसे. आजी नेहमी आम्हाला चांगले संस्कार शिकवत असत. त्या म्हणायच्या की आयुष्यात कितीही मोठे झालात तरी कधीही गरीब किंवा गरजू माणसाचे मन दुखवू नका, कारण देव नेहमी माणसाची कर्मे पाहत असतो. आमचे कुटुंब खरोखरच प्रत्येक अर्थाने परिपूर्ण होते. घरात नेहमी आनंदी आणि हसरे वातावरण असायचे. सकाळी आम्ही सगळे एकत्र नाश्ता करत असू. मग प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतून जायचं आणि संध्याकाळी पुन्हा सगळे एकत्र बसून जेवायचो. त्यावेळी बाबा दिवसभरातील गोष्टी सांगायचे आणि आम्ही सगळे त्या मोठ्या लक्षपूर्वक ऐकत असू. माझ्या बाबांची शहरात स्वतःची कागदाची फॅक्टरी होती. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी हे स्थान मिळवले होते. त्या फॅक्टरीत वेगवेगळ्या प्रकारचे कागद आणि पेपरबोर्ड तयार केले जात असत. त्यांचा पुरवठा शाळा, महाविद्यालय, कार्यालय, दुकाने आणि अनेक मोठ्या कंपन्यांना केला जात असे. फॅक्टरी खूप मोठी होती. तिथे अनेक कर्मचारी काम करत असत. कोणी मोठमोठी मशीन चालवत असे, कोणी तयार मालाचे पॅकिंग करत असे, तर कोणी ट्रकमध्ये सामान भरून ते वेगवेगळ्या शहरात पाठवण्याचे काम पाहत असे. बाबा दररोज सकाळी वेळेवर फॅक्टरीत पोहोचत आणि संध्याकाळपर्यंत तिथले सर्व काम सांभाळत असत. पण काम कितीही महत्त्वाचे असले तरी रात्रीचे जेवण ते नेहमी आमच्या सोबतच करत असत. त्यांचे नेहमी म्हणणे असे होते की कुटुंबासोबत घालवलेला वेळ हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ असतो. फॅक्टरीत काम करणारे सर्व कर्मचारीही त्यांचा खूप आदर करत असत. कारण बाबा कधीही कोणत्याही कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करत नसत. कुणाच्या घरी काही अडचण आली तर ते त्यांना मनापासून मदतही करत असत. त्यामुळे संपूर्ण शहरात त्यांचे खूप चांगले नाव होते. लोक त्यांना केवळ एक मोठे व्यापारी म्हणून नव्हे तर एक चांगला आणि मनमिळाऊ माणूस म्हणूनही ओळखत असत. आमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. आमच्याकडे मोठे घर होते, ज्यामध्ये प्रत्येकासाठी स्वतंत्र खोली होती.
घरासमोर एक सुंदर बाग होती. तिथे आजी सकाळ संध्याकाळ देवाचे नाव घेत रोपांना पाणी घालत असत. आईला फुलांचा खूप छंद होता, म्हणून तिने वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावली होती. त्यामुळे संपूर्ण घर नेहमी फुलांच्या सुगंधाने दरवळत असे. आमच्या घरात कामासाठी नोकरही होते, पण तरीही आई स्वतः स्वयंपाकघरात जाऊन आमच्या सगळ्यांसाठी आपल्या हातांनी जेवण बनवत असे. तिचे म्हणणे असे होते की आपल्या हातांनी बनवलेल्या जेवणात जी आपुलकी असते ती दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नसते. मी आणि रोहित शहरातील सर्वात चांगल्या शाळेत शिकत होतो. बाबांची इच्छा होती की आम्हाला आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षण मिळावे, म्हणून त्यांनी आमच्या शिक्षणात कधीही कोणतीही उणीव राहू दिली नाही. आम्हाला कोणत्याही पुस्तकाची गरज भासली तर ते त्याच दिवशी ते आणून देत असत. आम्हाला कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर ते आमचा नेहमी उत्साह वाढवत असत. ते नेहमी म्हणायचे की पैसे कमावणे गरजेचे आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे चांगले शिक्षण घेणे आणि एक चांगला माणूस बनणे. मी अभ्यासात चांगली होते आणि माझी स्वप्ने होती की पुढे जाऊन माझ्या बाबांचे नाव आणखी उज्ज्वल करावे. रोहितही अभ्यासाबरोबरच खेळात खूप हुशार होता. शाळेत होणाऱ्या बहुतेक खेळांच्या स्पर्धांमध्ये तो बक्षिसे जिंकून आणत असे. तो ट्रॉफी घेऊन घरी आला की आजी त्याला मिठी मारून म्हणायच्या की माझा नातू एक दिवस खूप मोठा माणूस बनेल. सुट्टीचे दिवस आमच्या घरात कोणत्याही सणापेक्षा कमी नसत. कधी आम्ही सगळे पिकनिकला जात असू तर कधी कुठेतरी फिरायला निघत असू. अनेकदा बाबा आम्हाला त्यांच्या फॅक्टरीतही घेऊन जात असत. तिथे जाऊन ते आम्हाला सांगत असत की कागद कसा तयार होतो, मशीन कशी काम करतात आणि एक मोठा व्यवसाय प्रामाणिकपणे कसा चालवला जातो. मी त्यांच्या प्रत्येक गोष्टी मोठ्या रसाने ऐकत असे आणि मनात विचार करत असे की एक दिवस मीही त्यांच्यासोबत काम करेन. बाबा नेहमी म्हणायचे की मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही फरक नसतो. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्ही कोणतेही काम करू शकता. त्यांच्या ह्याच शब्दांमुळे मला नेहमी पुढे जाण्याची हिंमत मिळत असे. आमची आईही आम्हाला नेहमी चांगले संस्कार शिकवत असे. ती म्हणायची की आयुष्यात कितीही मोठे स्थान मिळाले तरी कधीही गर्व करू नका, कारण गर्व माणसाला आतून पोकळ बनवतो. आम्ही सगळे एकमेकांवर इतके प्रेम करत होतो की घरात कधीही कोणत्याही गोष्टीवरून भांडण किंवा वाद होत नसे. एखाद्याकडून काही चूक झालीच तरी सगळे एकत्र बसून प्रेमाने बोलून ती गोष्ट मिटवत असत. खरं सांगायचं तर मला वाटत होतं की आमचं आयुष्य कायम असंच आनंदाने भरलेलं राहील आणि कोणतंही दुःख कधी आमच्या दाराशी येणार नाही. कारण त्यावेळी आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की नियती आमच्यासाठी असं एक वळण घेऊन येणार होती, जे आमचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. माझ्या बाबांच्या फॅक्टरीत खूप लोक काम करत असत, पण त्या सगळ्यांमध्ये एक असा माणूस होता ज्याच्यावर बाबांचा सर्वाधिक विश्वास होता. तो त्यांच्या फॅक्टरीचा व्यवस्थापक होता. अनेक वर्ष त्याने पूर्ण प्रामाणिकपणे बाबांसोबत काम केले होते. फॅक्टरीची प्रत्येक छोटी मोठी जबाबदारी तोच सांभाळत असे. कधी बाबा एखाद्या कामासाठी बाहेर गेले तर संपूर्ण फॅक्टरी त्याच्याच विश्वासावर चालत असे आणि त्याने कधीही बाबांचा विश्वास तुटू दिला नव्हता. त्यांचे नाते फक्त मालक आणि कर्मचारी इतकेच मर्यादित नव्हते, तर ते एका कुटुंबासारखे झाले होते. तो प्रत्येक अडचणीच्या वेळी बाबांसोबत खंबीरपणे उभा राहत असे आणि बाबाही त्याचा मनापासून आदर करत असत. पण एक दिवस अचानक अशी बातमी आली जिने सगळ्यांनाच दुःखी केले. वाढत्या वयामुळे त्याची तब्येत बिघडली आणि काहीच दिवसात त्याचे निधन झाले. ही बातमी ऐकून बाबांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी त्याच क्षणी फॅक्टरीचे सर्व काम बाजूला ठेवले आणि ते त्याच्या घरी गेले. तिथले वातावरण अत्यंत दुःखद होते. सगळीकडे रडण्याचे आवाज घुमत होते. त्याचे घर छोटेसे होते आणि आता तिथे फक्त त्याची एकुलते एक मुलगी उरली होती. तिच्या आईचे आधीच निधन झाले होते, त्यामुळे तिचे बाबा हाच तिचा संपूर्ण आधार होता. आता त्यांच्या जाण्यानंतर ती पूर्णपणे एकटी पडली होती. तिचे वयही फारसे नव्हते. ती अजून तरुण होती, पण तिच्या डोक्यावरून बाबांची मायेची सावली कायमची निघून गेली होती. ती सतत रडत होती आणि तिची अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आले असते. बाबांनी तिच्या बाबांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण व्यवस्था स्वतःच्या हातांनी केली. त्यांनी नातेवाईकांशी बोलून
आवश्यक सामान मागवले, आलेल्या लोकांची व्यवस्था पाहिली आणि सर्व धार्मिक विधी पूर्ण होईपर्यंत ते तिथेच थांबले. तिथे उपस्थित असलेले सगळे लोक म्हणत होते की जर बाबा नसते तर इतक्या कमी वेळात हे सगळं व्यवस्थित पार पडणं खूप कठीण झालं असतं. सर्व कामं आटोपल्यानंतर जेव्हा बाबा परत निघू लागले तेव्हा ती मुलगी पुन्हा जोरजोराने रडू लागली. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. ती वारंवार आपल्या बाबांची आठवण काढत रडत होती. बाबा तिच्या जवळ गेले आणि तिला धीर देत म्हणाले की तू अजिबात हिंमत हरवू नकोस. मला माहीत आहे की आता या जगात तुझं म्हणावं असं कोणीही उरलेलं नाही. तुझे बाबा हाच तुझा शेवटचा आधार होता. पण जे घडलं आहे ते आता बदलता येणार नाही. तू स्वतःला एकटी समजू नकोस. तुला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज पडली, पैशांची असो, मदतीची असो किंवा इतर कोणतीही अडचण असो, तर कोणताही संकोच न करता मला फोन कर. मी माझ्या परीने तुला शक्य ती प्रत्येक मदत नक्की करेन. एवढं बोलून बाबांनी त्यांचा फोन नंबर तिला दिला आणि ते घरी परत आले. त्यानंतर काही दिवस सर्व काही पूर्वीसारखे सुरू राहिले. बाबा दररोज फॅक्टरीत जात आपले काम सांभाळत आणि संध्याकाळी घरी परत येत. घरातही सर्व काही सुरळीत चालले होते. पण एक दिवस बाबा फॅक्टरीत बसून काही महत्त्वाच्या फायली पाहत असताना त्यांच्या फोनची घंटी वाजली. त्यांनी फोन उचलला तर दुसऱ्या बाजूला तीच मुलगी होती. तिचा आवाज खूप घाबरलेला होता. ती रडत म्हणाली की माझा घरमालक मला घरातून बाहेर काढत आहे. माझ्याकडे भाडे देण्यासाठी पैसे नाही. मी खूप प्रयत्न केले पण माझी कोणीही मदत करत नाही. जर आपण येऊ शकलात तर मी आपली खूप आभारी राहीन. एवढे बोलून तिने फोन ठेवला. बाबांनी एक क्षणही विलंब केला नाही. तिच्या बाबांनी अनेक वर्ष पूर्ण प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत काम केले होते. त्यामुळे त्यांना वाटले की अशा अवस्थेत तिची साथ सोडणे योग्य ठरणार नाही. ते लगेच फॅक्टरीतून निघाले आणि तिच्या घरी पोचले. तिथे जाऊन त्यांनी पाहिले की घरमालक तिच्याशी वाद घालत होता आणि तिचे सामान बाहेर काढण्याची भाषा करत होता. बाबांनी त्याला शांत केले आणि विचारले की नेमके काय झाले आहे. त्याने सांगितले की अनेक महिन्यांचे घरभाडे बाकी आहे, त्यामुळे आता तो तिला घर रिकामे करायला सांगत आहे. बाबांनी कोणताही वाद न घालता त्याला विचारले की किती पैसे द्यायचे आहेत. त्याने जितकी रक्कम सांगितली तितकी संपूर्ण रक्कम बाबांनी त्याला दिली. त्यानंतर घरमालक शांत झाला आणि म्हणाला की आता ती मुलगी निर्धास्तपणे तिथे राहू शकते. बाबांनी मग त्या मुलीला समजावत सांगितले की पुढे कधीही काही अडचण आली तर घाबरू नकोस, पण स्वतःला कधीही कमकुवत समजू नकोस. एवढं सांगून ते घरी परत आले. त्यानंतर पुन्हा काही दिवस निघून गेले. सर्व काही पूर्वीसारखेच सुरू होते. पण एक रात्र अशी आली जिने आमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. त्या रात्री आम्ही सगळे आपापल्या खोल्यात झोपलो होतो. घरात सर्वत्र शांतता होती. तेवढ्यात मध्यरात्री अचानक बाबांच्या फोनची घंटी वाजली. त्याने झोपेतच फोन उचलला तर दुसऱ्या बाजूला तीच मुलगी होती. यावेळी तिचा आवाज आधीपेक्षाही अधिक घाबरलेला होता. ती मोठ्याने रडत होती आणि थरथरत म्हणाली की माझ्या घरात काही लोक घुसले आहेत. मला खूप भीती वाटत आहे. मला वाचवा. यापुढे ती काही बोलू शकली नाही आणि अचानक फोन कट झाला. बाबा एकदम घाबरले. त्यांनी पटकन कपडे बदलले आणि कोणालाही न उठवता ताबडतोब तिच्या घराच्या दिशेने निघाले. जेव्हा बाबा तिथे पोचले तेव्हा घराचे दार उघडे होते, पण आत कोणीही नव्हते. फक्त तीच मुलगी एका कोपऱ्यात बसून रडत होती. तिची अवस्था खूपच वाईट दिसत होती. ती भीतीने थरथरत होती. बाबांनी तिला विचारले की नेमके काय झाले, ते लोक कोण होते. ती रडत म्हणाली की काही लोक जबरदस्तीने माझ्या घरात घुसले होते. मी खूप घाबरले. मी त्यांना सांगितले की मी पोलिसांना फोन करेन, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. मग मी धावत खोलीत गेले आणि पोलिसांना फोन करत असल्याचे नाटक केले. तेवढ्यात बाहेरून एका गाडीचा हॉर्न ऐकू आला. त्यांना वाटले की कदाचित खरोखरच पोलीस आले आहेत, त्यामुळे ते घाबरून तिथून पळून गेले. मी खूप घाबरले होते. जर आज आपण आले नसता तर काय झाले असते हे मला माहीत नाही. हे बोलता बोलता ती पुन्हा रडू लागली. बाबा तिला सतत धीर देत राहिले आणि सांगत राहिले की आता घाबरण्याची काहीच गरज नाही. पण तेवढ्यात तिने अचानक अशी एक गोष्ट सांगितली ज्याची कल्पना कदाचित बाबांनाही नव्हती. ती रडत म्हणाली की मी या जगात पूर्णपणे एकटी आहे.
एकट्या मुलीचं आयुष्य किती कठीण असतं हे आता मला समजत आहे. प्रत्येकजण मला कमकुवत समजतो. जर आज आपण माझ्यासोबत नसता तर कदाचित मी वाचूही शकले नसते. मग तिने धीर करून पुढे म्हटले की जर आपण माझ्याशी लग्न केले तर मला एक आधार मिळेल. मग कोणीही मला अशा प्रकारे त्रास देणार नाही. मी आपल्या आयुष्यात कोणतीही अडचण बनणार नाही. मी सर्वांसोबत मिळून राहीन. फक्त मला आपले नाव द्या, जेणेकरून लोक मला एकटी समजून त्रास देणार नाहीत. तिचे बोलणे ऐकून बाबा काही वेळ शांत राहिले. त्यांना काय उत्तर द्यावे हेच कळेना. मग त्यांनी हळू आवाजात म्हटले की तुला माहीत आहे की माझ्या आधीच लग्न झाले आहे. माझी पत्नी आहे, माझी 2 मुले आहेत. मी असे कसे करू शकतो? त्यावर ती लगेच म्हणाली की हो, मला सगळं माहीत आहे. मला आपल्या पत्नी आणि मुलांबद्दलही माहिती आहे. पण मला कोणाकडून काहीही हिरावून घ्यायचे नाही. मी सर्वांसोबत प्रेमाने राहीन. मला फक्त एका आधाराची गरज आहे. त्याशिवाय मला दुसरे काहीही नको. तिचे बोलणे ऐकून बाबा खोल विचारात पडले. ती दिसायलाही खूप सुंदर होती आणि त्या क्षणी तिची असह्य अवस्था पाहून बाबांचे मन पूर्णपणे द्रवले. कदाचित त्यांना वाटले की जर त्यांनी तिची साथ दिली नाही तर ती खरोखरच पूर्णपणे एकटी पडेल. त्याच भावनेत त्यांनी घाईघाईने निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी कोणालाही काहीही न सांगता तिच्याशी लग्न केले. जेव्हा बाबा तिला आपल्यासोबत घरी घेऊन आले तेव्हा आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो. हे सगळं इतके अचानक कसं घडलं हे कोणालाच समजत नव्हतं. माझी आई दारात उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरची वेदना स्पष्ट दिसत होती, पण तिने एक शब्दही उच्चारला नाही. ती अशी स्त्री होती जिने नेहमी आपल्या कुटुंबाला सर्वात पहिले स्थान दिले होते. तिने आपल्या मनातील वेदना मनातच दडवून ठेवली. त्यावेळी मी 12वीत शिकत होते आणि योग्य अयोग्य यातील फरक समजण्या इतकी मोठी झाले होते. त्यामुळे हे सगळं मला अजिबात आवडलं नाही. माझं मन पूर्णपणे तुटलं होतं. मला माझ्या आईसाठी खूप वाईट वाटत होतं. बाबांनी घराच्या वरच्या मजल्यावर तिच्या राहण्याची व्यवस्था केली. नोकरांकडून तिची खोली स्वच्छ करून घेतली. तिथे नवीन सामान ठेवले आणि तिला तिथे राहायला सांगितले. मी स्वतःला रोखू शकले नाही. मी रडत बाबांजवळ गेले आणि त्यांना म्हणाले की अखेर आईने तुमच्यासाठी काय केलं नाही. तिने नेहमी तुमची साथ दिली. प्रत्येक अडचणीत ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तरी सुद्धा आई असताना तुम्ही दुसरे लग्न कसे केले? तुम्ही आईसोबत अजिबात चांगले वागला नाही. माझे बोलणे ऐकून बाबा काही वेळ शांत राहिले. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले की बाळा, तू जसा विचार करत आहेस तसं काहीच नाही. ही कोणतीही वाईट मुलगी नाही. ही फक्त एक असहाय्य मुलगी आहे जिच्यासोबत आता तिचं म्हणावं असं कोणीही उरलेलं नव्हतं. मी तिच्याशी प्रेमापोटी लग्न केलेलं नाही. मी तिला आधार मिळावा म्हणून तिच्याशी लग्न केले आहे. मलाही वाटतं की तिलाही सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा आणि तिला कधीही असं वाटू नये की या जगात तिचं कोणीच नाही. तुम्ही मला थोडा वेळ द्या. कदाचित एक दिवस तुम्हाला माझी भूमिका समजेल. पण त्यावेळी माझे मन हे काहीच स्वीकारायला तयार नव्हते. कारण मला फक्त माझ्या आईच्या डोळ्यातील वेदना दिसत होती आणि मला वाटत होतं की बाबांच्या या निर्णयामुळे आमच्या घरातील आनंद कायमचाच बदलून गेला आहे. मग मी रडत थेट आजीच्या खोलीत गेले. माझ्या मनात खूप प्रश्न होते ज्यांची उत्तरे मला कुठेच मिळत नव्हती. मी आजीजवळ बसले आणि त्यांना म्हणाले की आजी, अखेर बाबांनी हे काय केलं? त्यांनी असं का केलं? आमच्या आईने त्यांची नेहमी साथ दिली, तरीसुद्धा त्यांनी दुसरं लग्न कसं केलं? आजीने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि मला आपल्या जवळ बसवत म्हणाल्या की बाळा, तू अजून लहान आहेस, त्यामुळे ही गोष्ट पूर्णपणे समजून घेणं तुझ्यासाठी कठीण आहे. मी असं म्हणत नाही की जे झालं ते अगदी योग्यच झालं, पण आता जे घडलं आहे ते बदलणंही शक्य नाही. तू सध्या तुझं मन शांत ठेव. मी तुझ्या बाबांशी बोलते आणि त्यांना विचारते की त्यांनी इतका मोठा निर्णय नेमका कसा घेतला. आजीचं बोलणं ऐकून मला थोडा धीर मिळाला, कारण मला वाटलं की निदान या घरात तरी एक व्यक्ती आहे जिला ही गोष्ट समजून घ्यायची आहे. काही वेळानंतर आजींनी बाबांना आपल्या खोलीत बोलावलं. बाबा शांतपणे त्यांच्या समोर येऊन बसले. आजींनी त्यांना थेट विचारले की बाळा,
तू इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी एकदा तरी आपल्या कुटुंबाचा विचार का केला नाहीस? तुझी पत्नी आहे, तुझी मुलं आहेत, तरी सुद्धा तू दुसरं लग्न केलंस. अखेर याची काय गरज होती? तेव्हा बाबांनी अतिशय शांतपणे संपूर्ण गोष्ट आजींना सांगितली. ते म्हणाले की आई, मी हे लग्न कोणत्याही स्वार्थापोटी किंवा कोणत्याही हौसेपोटी केलेलं नाही. त्या मुलीचं या जगात तिचं म्हणावं असं कोणी उरलेलं नव्हतं. तिच्या बाबांनी संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत पूर्ण प्रामाणिकपणे काम केलं होतं. त्यांच्या निधनानंतर ती पूर्णपणे एकटी पडली होती. आधी घरमालक तिला घरातून बाहेर काढत होता. त्यानंतर एक दिवस मध्यरात्री तिने रडत मला फोन केला आणि सांगितलं की काही लोक तिच्या घरात घुसले आहेत. त्यावेळी जर मी तिची मदत केली नसती तर कदाचित आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. त्या क्षणी मला असंच वाटलं की जर मी तिला आधार दिला नाही तर ती पूर्णपणे खचून जाईल. म्हणूनच मी तिच्याशी लग्न केलं. आजींनी त्यांचे सगळे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या की बाळा, कोणाला मदत करणे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण मदत करण्याचे अनेक मार्ग असतात. तू तिचा खर्च उचलू शकत होतास, तिच्या राहण्याची व्यवस्था करू शकत होतास, तिला आपल्या फॅक्टरीत नोकरी देऊ शकत होतास, पण लग्न करणे हाच एकमेव मार्ग नव्हता. तू तुझ्या पत्नीचा आणि मुलांचाही विचार करायला हवा होता. बाबा काही क्षण शांत बसले. मग त्यांनी खोल श्वास घेत म्हणाले की आई, मी मान्य करतो की माझ्याकडून घाईघाईत निर्णय झाला. त्यावेळी माझे मन स्थिर नव्हते. मी फक्त तिची अवस्था पाहून अस्वस्थ झालो होतो. जेव्हा तिने रडत मला सांगितले की तिच्या घरात काही लोक घुसले आहेत, तेव्हा मला वाटले की जर मी तिला एकटी सोडले तर तिच्यासोबत काहीही घडू शकते. मी तिला त्या परिस्थितीत एकटी कशी सोडू शकलो असतो? म्हणून मी तोच निर्णय घेतला जो त्या क्षणी मला योग्य वाटला. आता मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे आता मी तिला या घरातून कुठेही पाठवू शकत नाही. आजींनी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले, पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की त्या या निर्णयामुळे समाधानी नव्हत्या. तरी त्यांनी जास्त वाद घातला नाही, कारण त्यांनाही समजले होते की आता जे घडले आहे ते बदलणे शक्य नाही. शेवटी बाबा आजींना म्हणाले की आई, तू अजिबात काळजी करू नको. नेहा कोणतीही वाईट मुलगी नाही. ती खूप साधी आणि सरळ आहे. ती या घरात सर्वांसोबत मिळून मिसळून राहील. कोणालाही कोणताही त्रास होणार नाही. हळूहळू सर्व काही ठीक होईल. आजींनी त्यावर काहीच उत्तर दिले नाही. त्या फक्त शांतपणे बसून राहिल्या. त्यानंतर बाबा तिथून उठले आणि फॅक्टरीच्या कामासाठी निघून गेले. पण त्यांच्या जाण्यानंतरही घरातील वातावरण पूर्वीसारखे राहिले नाही. माझा लहान भाऊ रोहित त्यावेळी खूपच लहान होता. त्याला या सगळ्या गोष्टीची काहीच समज नव्हती. त्याच्यासाठी एवढेच होते की घरात एक नवीन व्यक्ती आली आहे. तो कधी तिच्या जवळ जात असे तर कधी आईजवळ खेळत बसत असे. त्याला हे माहीतच नव्हते की आमच्या घरात किती मोठा बदल झाला आहे. पण मला सगळे समजत होते आणि माझ्या आईलाही सगळे समजत होते. आईने आपल्या चेहऱ्यावर कधीही कोणतीही तक्रार दिसू दिली नाही. ती नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठत असे, संपूर्ण घरातील कामं करत असे, सगळ्यांसाठी जेवण बनवत असे, आजींची औषधे वेळेवर देत असे, रोहितची काळजी घेत असे आणि काहीच घडले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करत असे. जर एखादा बाहेरचा माणूस आमच्या घरी आला असता तर त्याला कधी जाणवले नसते की या घराच्या आत किती मोठे वादळ सुरू आहे. पण मी माझ्या आईला सर्वाधिक रात्रीच्या वेळी पाहत असे, जेव्हा संपूर्ण घर झोपलेले असे. तेव्हा अनेकदा माझे डोळे उघडत आणि मला हळूहळू कोणीतरी रडत असल्याचा आवाज ऐकू येत असे. मला समजत असे की आई पुन्हा एकटी बसून रडत आहे. अनेकदा मी शांतपणे तिच्या खोलीबाहेर उभी राहत असे आणि आतून तिच्या हुंदक्यांचे आवाज ऐकू येत असे. त्यावेळी माझे मन इतके दुःखी होत असे की माझ्याही डोळ्यात अश्रू यायचे. मला तिच्याजवळ जावेसे खूप वाटत असे, पण मी जात नसे, कारण मला वाटत असे की मी आत गेले तर ती लगेच आपले अश्रू लपवू लागेल. माझी आई खरोखरच खूप संयमी स्त्री होती. तिने कधीही कोणासमोर आपल्या दुःखाचा गाजावाजा केला नाही. तिने कधीही बाबांशी भांडण केले नाही, कधी मोठ्याने बोलली नाही आणि घरात कोणताही गोंधळही घातला नाही. तिने आपल्या मनातील वेदना मनातच दाबून ठेवले. कदाचित ती फक्त आपल्या मुलांसाठी हे सगळं सहन करत होती,
कारण तिला आमचे कुटुंब पूर्णपणे तुटू द्यायचे नव्हते. पण तिच्या मनात काय सुरू असेल हे मी चांगल्या प्रकारे समजू शकत होते. एका स्त्रीसाठी स्वतःच्या घरात आपल्या पतीची दुसरी पत्नी येणे हे किती मोठे दुःख असते याची जाणीव मला त्यावेळीही होती. जरी माझे वय फारसे नव्हते तरी आईसोबत खूप मोठा अन्याय झाला आहे हे समजण्या इतकी समज माझ्यात नक्कीच होती. ज्या मुलीशी माझ्या बाबांनी लग्न केले होते तिचे नाव नेहा होते. सुरुवातीला ती आम्हा सर्वांशी खूप गोडपणे वागत असे. ती आजींच्या पाया पडत असे, आईला दिदी म्हणून हाक मारत असे, माझ्याशीही प्रेमाने बोलत असे. रोहितसाठी कधी चॉकलेट आणत असे तर कधी एखादे खेळणे घेऊन येत असे. ती नेहमी हसतमुखाने वागत असे जेणेकरून सर्वांना वाटावे की ती खूप चांगली आहे. घरात कोणी नातेवाईक आले तर ती मोठ्या साधेपणाने सर्वांना भेटत असे आणि असे दाखवत असे की तिला या घराबद्दल कोणतीही तक्रार नाही. वरच्या खोलीत राहत असूनही ती अनेकदा खाली येत असे आणि सर्वांसोबत बसून गप्पा मारत असे. अनेकदा ती आईच्या स्वयंपाकघरातही जात असे आणि म्हणत असे की मी तुमची मदत करते. पण आई नेहमी हसून म्हणत असे की राहू दे, मी करून घेईन. बाहेरून पाहणाऱ्या लोकांना कदाचित असेच वाटत असे की आमच्या घरात सगळेजण खूप प्रेमाने राहतात. पण माझ्या मनात तिच्याबद्दल सुरुवातीपासूनच एक विचित्र अस्वस्थता होती. माहीत नाही का, पण मला तिची प्रत्येक गोष्ट बनावटी वाटत असे. मला नेहमी असे जाणवत असे की ती जितकी स्वतःला साधी आणि सरळ दाखवण्याचा प्रयत्न करत होती तितकी ती प्रत्यक्षात नव्हती. तिचे हसणे मला खोटे वाटत असे. तिचे गोड बोलणेही माझ्या मनाला कधीच स्पर्श करत नसे. मी जेव्हा जेव्हा तिच्याकडे पाहत असे तेव्हा तेव्हा मला आईंचे अश्रूंनी भरलेले डोळे आठवत असे. त्यामुळे इच्छा असूनही मी तिला माझी म्हणून स्वीकारू शकत नव्हते. मी तिच्यापासून शक्य तितके अंतर ठेवत असे आणि माझ्या मनात तिच्याबद्दल आपलेपणाची भावना अजिबात नव्हती. उलट प्रत्येक दिवसागणे तिच्यावरचा माझा विश्वास आणखी कमी होत चालला होता. कारण माहीत नाही का, पण मला वारंवार असे वाटत असे की तिचे खरे रूप अजून आमच्या समोर आलेलेच नाही. सुरुवातीला नेहा अशी वागत असे की तिला या घरावर खूप प्रेम आहे. पण हळूहळू तिचे खरे वागणे सर्वांसमोर येऊ लागले. आधी ती सर्वांशी गोड बोलत असे, पण आता तिने घरातील कोणाचीही काळजी घेणे जवळजवळ सोडूनच दिले होते. माझी आई मात्र पूर्वीप्रमाणे संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेऊन सगळे काम करत होती. आमच्या घरात फक्त एक स्त्री जेवण बनवण्यात तिची थोडीफार मदत करत असे, पण त्याशिवाय संपूर्ण घराची जबाबदारी माझी आई एकटीच सांभाळत होती. सकाळी सर्वात आधी उठणे, घराची स्वच्छता करणे, नाश्ता तयार करणे, सर्वांसाठी चहा बनवणे, आजींना वेळेवर औषधं देणे, त्यांचे कपडे सांभाळणे, संपूर्ण घराची स्वच्छता पाहणे, नोकरांना काम समजावून सांगणे, दुपारचे जेवण बनवणे आणि नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करणे, हे सर्व काम ती एकटीच करत असे. आजींचे वय खूप झाले होते. त्यांच्या गुडघ्यांना अनेकदा त्रास होत असे. त्यामुळे आई रोज रात्री त्यांच्या गुडघ्यांना तेल लावून हळूहळू मालिश करत असे जेणेकरून त्यांना थोडा आराम मिळावा. आजी ही नेहमी आईला स्वतःच्या मुलीसारखे मानत असत आणि वारंवार म्हणत असत की अशी सून प्रत्येकाच्या नशिबी नसते. पण आई कधीही स्वतःची स्तुती ऐकून आनंदी होत नसे. ती नेहमी म्हणायची की हे सगळं माझं कर्तव्य आहे. दुसरीकडे नेहाचे वागणे अगदी वेगळे होते. तिला घरातील कोणत्याही कामाशी काहीही देणे घेणे नव्हते. ती सकाळी उशिरा उठत असे, मग आपल्या खोलीत जाऊन बसत असे. कधी टीव्ही पाहत बसत असे, कधी तासनतास फोनवर बोलत असे, तर कधी कोणाशीही बोलत नसे. जर कोणी तिला एखादे काम सांगितले तर तिच्या चेहऱ्यावर लगेच नाराजी स्पष्ट दिसू लागली. तिला असे वाटत असे की या घराची कोणतीही जबाबदारी तिची नाही. हळूहळू तिने घरातील सर्वांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. सर्वात जास्त वाईट मला तेव्हा वाटत असे जेव्हा ती माझ्या लहान भावाला रोहितला आपल्या जवळ बसवून चुकीच्या गोष्टी शिकवत असे. कधी म्हणत असे की तू कोणाचेही ऐकू नकोस, कधी त्याला हट्ट करायला शिकवत असे, तर कधी म्हणत असे की तुझी आई तुला उगाच रागवते. पण माझी आई त्याच्यावर मनापासून माया करत असे. रोहित लहान होता, त्यामुळे त्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजत नव्हता. तो कधी कधी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असे आणि मग आईला उलट उत्तर द्यायला लागे.
आई मात्र त्याला नेहमी प्रेमाने समजावून सांगत असे, पण मला समजत होते की हे सगळे नेहामुळे घडत आहे. हळूहळू घरातील वातावरण बदलू लागले होते. सर्वात मोठी घटना तेव्हा घडली जेव्हा एक दिवस नेहाने आजींशी अशी उद्धटपणे वागणूक केली ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. त्या दिवशी दुपारची वेळ होती. आई स्वयंपाकघरात जेवण बनवत होती आणि मी माझ्या खोलीत अभ्यास करत होते. आजी आपल्या खोलीत बसल्या होत्या. त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या नेहाला प्रेमाने म्हटले की बाळा, जरा एक ग्लास पाणी दे, मला बरं वाटत नाही. पण आजींचे बोलणे ऐकताच नेहाचा चेहरा बदलला. ती मोठ्या आवाजात म्हणाली की मी तुमची नोकर नाही की नेहमी तुमची सेवा करत राहीन. काय तुम्ही मला तुमची पहिली सून समजून ठेवले आहे का, जी दिवस रात्र तुमची कामे करत होती? मी तशी नाही. मी ते कोणाची नोकरी करायला आलेली नाही. ज्याला जे हवे असेल त्याने स्वतः जाऊन घ्यावे. तिचा मोठा आवाज संपूर्ण घरात घुमला. आजी काही क्षण पूर्णपणे शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख स्पष्ट दिसत होते. आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच त्यांना आपल्या सुनेकडून असे बोलणे ऐकावे लागले होते. आई स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि काहीही न बोलता स्वतः आजींसाठी पाणी घेऊन गेली. तिने ना नेहाशी वाद घातला ना तिला कोणतेही उत्तर दिले, पण तिच्या चेहऱ्यावरचे दुःखही स्पष्ट दिसत होते. संध्याकाळी जेव्हा बाबा फॅक्टरीतून परत आले तेव्हा आजींनी त्यांना सगळी गोष्ट सांगितली. आजींचे बोलणे ऐकताच बाबांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. ते थेट वर नेहाच्या खोलीत गेले आणि तिला कठोर आवाजात म्हणाले की तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईशी अशा प्रकारे बोलायची? आजपर्यंत माझ्या पहिल्या पत्नीने कधीही माझ्या आईचा अपमान केलेला नाही. तिने नेहमी माझ्या आईला स्वतःच्या आईप्रमाणे मान दिला आणि तिची सेवा केली आहे. तिने कधीही मोठ्याने बोलले नाही. आणि तू काहीच दिवसात इतकी बदलली आहेस. जर या घरात राहायचं असेल तर घरातील प्रत्येकाशी आदराने वागायला शिक. नेहा सुरुवातीला बाबांशी वाद घालू लागली, पण जेव्हा बाबांचा राग आणखी वाढला तेव्हा ती शांत झाली. तरीही तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की तिला आपल्या चुकीचा कोणताही पश्चाताप नव्हता. त्या दिवसानंतरही तिच्या वागण्यात फारसा बदल झाला नाही. ती पूर्वीप्रमाणे सर्वांपासून दूर राहत असे आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून बाबांशी वाद घालत असे. जेव्हा जेव्हा त्यांच्यात वाद होत असे तेव्हा बाबा अनेकदा माझ्या आईचे उदाहरण देत म्हणायचे की पहा, एकीकडे तुझी दिदी आहे जी कधीही कोणाशी मोठ्याने बोलली नाही, आणि दुसरीकडे तू आहेस जी प्रत्येक गोष्टीवरून भांडायला लागते. माणसाचा चांगुलपणा त्याच्या वागण्यातून ओळखला जातो. फक्त गोड बोलल्याने कोणी चांगला माणूस होत नाही. मला अनेकदा असे वाटत असे की आता बाबांनाही हळूहळू आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली आहे. कदाचित त्यांना समजू लागले होते की माझ्या आईसारखी साधी, संयमी आणि सर्वांची मनापासून काळजी घेणारी स्त्री खरोखरच फार क्वचित मिळते. पण आता जे घडून गेले होते ते बदलणे शक्य नव्हते. वेळ आपल्या गतीने पुढे सरकत राहील आणि मग एक दिवस आमच्या आयुष्यावर असे दुःख कोसळले ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. त्या दिवशीही इतर दिवसांप्रमाणे आई सकाळपासून कामात गुंतली होती. तिने सर्वांना नाश्ता करून दिला, आजींना औषधे दिली, रोहितला तयार केले आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. मी माझ्या खोलीत होते तेवढ्यात अचानक स्वयंपाकघराच्या दिशेने मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. मी घाबरून धावत तिथे गेले तर पाहिले की स्वयंपाकघरात आग पसरली होती आणि आईच्या साडीचा पदर आगीच्या विळख्यात सापडला होता. काही क्षणातच आग तिच्या कपड्यांपर्यंत पोचली. आई स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि मोठ्याने मदतीसाठी हाक मारत होती. मीही मोठ्याने ओरडले. माझा आवाज ऐकून घरातील सगळेजण धावत तिथे आले. आम्ही सर्वांनी मिळून कसं बसं आग विझवण्याचा प्रयत्न केला. कोणी घोंगडी टाकली तर कोणी पाणी आणले, पण आग खूप वेगाने पसरली होती. आई गंभीररित्या भाजली होती. माझी अवस्था देखील खूपच वाईट झाली होती. माझे हात थरथरत होते. मी रडत वारंवार आईला हाक मारत होते. त्याच वेळी मी घाबरून बाबांना फोन केला आणि रडत रडत एवढेच सांगू शकले की लवकर घरी या, आईची अवस्था खूप वाईट आहे. बाबा फॅक्टरीतील सर्व काम तसेच सोडून धावत घरी आले. जेव्हा त्यांनी आईला त्या अवस्थेत पाहिले
तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी एक क्षणही विलंब न करता आईला उचलले आणि आम्ही सगळे तातडीने रुग्णालयाच्या दिशेने निघालो. संपूर्ण रस्ताभर मी आईचा हात घट्ट धरून रडत राहिले आणि वारंवार म्हणत राहिले की आम्हाला सोडून जाऊ नकोस. पण तिची प्रकृती सतत खालावत चालली होती. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला तातडीने उपचारासाठी आत नेले. आम्ही सगळे बाहेर उभे राहून देवाकडे एकच प्रार्थना करत होतो की कसेही करून आईला वाचवा. पण काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य स्पष्ट दिसत होते. त्यांनी हळू आवाजात म्हटले की आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले, पण त्या खूप गंभीररित्या भाजल्या होत्या. आम्हाला खूप दुःख होत आहे, पण आता खूप उशीर झाला आहे. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच मला असे वाटले की माझे संपूर्ण जग एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या कानांवर जणू काहीच पडेनासे झाले. मी तिथे जमिनीवर बसून मोठ्याने रडू लागले. रोहितला काहीच समजत नव्हते. तो वारंवार विचारत होता की आई कधी घरी येणार. आजींच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि बाबा अगदी निशब्द उभे होते. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप, वेदना आणि तुटेलपण एकाच वेळी स्पष्ट दिसत होते. त्या दिवशी माझी आई आम्हा सगळ्यांना कायमची सोडून गेली आणि तिच्या जाण्यानंतर आमच्या घरातील शांती, आपुलकी आणि जिव्हाळा जणू कायमचाच हरवून गेला. माझी आई माझ्यासाठी आणि माझ्या लहान भावासाठी, रोहितसाठी फक्त आई नव्हती, तर तीच आमचे संपूर्ण जग होते. आमचा प्रत्येक आनंद तिच्यापासून सुरू होत असे आणि प्रत्येक दुःख तिच्या जवळ जाऊन हलके होत असे. जोपर्यंत ती आमच्या सोबत होती तोपर्यंत आम्हाला कधीच जाणवले नव्हते की आई असणे हे एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती मोठे बळ असते. पण ज्या दिवशी ती आम्हाला सोडून गेली त्याच दिवशी आमचे आयुष्य जणू पूर्णपणे बदलून गेले. घर तेच होते, माणसेही तीच होती, पण तरीही असे वाटत होते की त्या घरातील सगळा आनंद तिच्या सोबतच निघून गेला आहे. घरातील प्रत्येक कोपरा ओसाड वाटू लागला होता. प्रत्येक गोष्ट आम्हाला आईची आठवण करून देत होती. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आईचा चेहरा पाहण्याची आम्हाला सवय होती. ती प्रेमाने आमच्या डोक्यावरून हात फिरवत आम्हाला उठवत असे आणि आमच्यासाठी नाश्ता बनवत असे. शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्यापूर्वी ती प्रेमाने विचारत असे की सगळं घेतलं ना, आणि रात्री जोपर्यंत आम्ही दोघी झोपत नसे तोपर्यंत ती आमच्या खोलीत येऊन आमची विचारपूस करत असे. पण आता सकाळ झाली तरी आईचा आवाज ऐकू येत नव्हता. रात्र झाली तरी आमच्या खोलीत येऊन प्रेमाने चादर अंगावर घालणारे कोणी उरले नव्हते. हळूहळू आम्हाला समजू लागले की आयुष्यात काही माणसे अशी असतात ज्यांची जागा दुसरे कोणीही कधीच घेऊ शकत नाही. माझी आई त्यापैकीच एक होती. तिच्या जाण्यानंतर घरात जर कोणी आम्हाला प्रेमाने समजावत असे तर त्या फक्त आजी होत्या. त्या स्वतःही खूप दुःखात होत्या, कारण त्यांनी आपली मोठी सूनच नव्हे तर मुलीसारखी जपलेली व्यक्ती गमावली होती. तरीही त्या आपली वेदना मनात दाबून मला आणि रोहितला सावरायचा प्रयत्न करत असत. अनेकदा रात्री मी शांतपणे त्यांच्या खोलीत जात असे तेव्हा त्या आईचे जुने फोटो हातात घेऊन रडताना मला दिसत असत. पण मला पाहताच त्या लगेच आपले अश्रू पुसून हसून म्हणत की ये बाळा, माझ्या जवळ बस, सगळं ठीक होईल. पण मला माहीत होते की त्यांच्या हृदयातील वेदनाही माझ्या इतकीच खोल आहे. बाबाही आईच्या जाण्यानंतर पूर्वीसारखे राहिले नव्हते. सुरुवातीच्या अनेक महिन्यात त्यांच्या चेहऱ्यावर खोल दुःख स्पष्ट दिसत असे. ते पूर्वीसारखे हसत नसत. फॅक्टरीतून घरी आल्यावर ते थेट आपल्या खोलीत जात असत. अनेकदा मी त्यांना एकटे बसून आईचे फोटो पाहताना पाहिले होते. कदाचित त्यांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. कदाचित त्यांना समजले होते की ज्या स्त्रीने संपूर्ण आयुष्य कोणतीही तक्रार न करता त्यांची साथ दिली तिची किंमत त्यांनी खूप उशिरा ओळखली. पण आता पश्चाताप करून काहीच बदलणार नव्हते. आई पुन्हा परत येणार नव्हती. दुसरीकडे नेहाचे वर्तन अचानक बदलू लागले होते. आई असताना जी स्त्री घराच्या कोणत्याही कामाला हातही लावत नव्हती तीच आता सर्वांसमोर खूप जबाबदार असल्यासारखी वागू लागली होती.
ती माझ्याशी आणि रोहितशी खूप प्रेमाने बोलत असे. आजींची विचारपूसही करत असे आणि घराच्या कामातही रस दाखवू लागली होती. सुरुवातीला आम्हाला वाटले की कदाचित आईच्या जाण्यानंतर तिला आपल्या चुकांची जाणीव झाली असेल. पण हळूहळू आम्हाला समजू लागले की तिच्या या गोड वागण्यामागे वेगळेच कारण आहे. आता संपूर्ण घराच्या चाव्या तिच्याकडे होत्या. स्वयंपाकघरापासून घर खर्चापर्यंत प्रत्येक निर्णय तीच घेऊ लागली होती. कोणते सामान आणायचे, कोणते आणायचे नाही, कोणाशी कसे बोलायचे, कोण घरी येणार आणि कोण येणार नाही, प्रत्येक गोष्ट तिच्याच म्हणण्यानुसार होऊ लागली होती. पूर्वी जिथे बाबा प्रत्येक छोटी मोठी गोष्ट आजी आणि आईचा सल्ला घेऊन करत असत, आता ते थेट नेहाचा सल्ला घेत असत आणि तिचाच निर्णय मान्य करत असत. हळूहळू असे वाटू लागले की घराची खरी मालकीन तीच बनली आहे. बाबाही तिच्या बोलण्यावर इतका विश्वास ठेवू लागले होते की त्यांना दुसऱ्या कोणाचाही सल्ला ऐकू येईना. जर मी किंवा आजी कोणत्याही गोष्टीवर काही बोललो तर ते अनेकदा म्हणत की राहू दे, नेहाला जसं योग्य वाटेल तसंच होऊ दे. हे ऐकून मला खूप दुःख होत असे, कारण ज्या घरासाठी माझ्या आईने आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते, त्याच घरात आता तिच्या आठवणींचीही किंमत उरली नव्हती. रोहितही हळूहळू मोठा होत होता. त्यालाही आईची खूप आठवण येत असे, पण काळासोबत त्याने आपले दुःख मनातच दडवून ठेवायला शिकले होते. मीही अभ्यासात स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून आईच्या आठवणी मला सतत कमकुवत करू नये. पण सत्य हेच होते की आमच्या दोघांच्या हृदयात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघाली नाही. वेळ हळूहळू पुढे सरकत राहिला. दिवस महिन्यात बदलले आणि महिने वर्षात. आम्ही दोघे कधी बालपणातून बाहेर पडून मोठे झालो हे आम्हालाच कळले नाही. पण आईची उणीव आमच्या मनात पहिल्या दिवसा इतकीच कायम राहिली आणि आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की येणाऱ्या काळात आमच्या आयुष्यात अजून अशी अनेक वळणे येणार होती जी आमचे नशीब कायमचे बदलून टाकणार होती. आईच्या जाण्यानंतर हळूहळू वेळ आपल्या गतीने पुढे सरकू लागला, पण आमच्या घरातील रंगत जणू कायमची हरवली होती. पूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आईची उपस्थिती जाणवत असे. तिच्या आवडीच्या वस्तू, तिच्या साड्या, तिची पुस्तके, तिची पूजेची थाळी, तिचा दरवळ, सगळीकडे तिची आठवण जिवंत होती. पण काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी नेहाने घरातील प्रत्येक गोष्ट बदलायला सुरुवात केली. आईचे कपाट रिकामे करण्यात आले, तिच्या साड्या दुसरीकडे ठेवण्यात आल्या, तिचे फोटोसुद्धा फक्त एका खोलीपुरती मर्यादित राहिली. स्वयंपाकघरातील सामान बदलले, घराची सजावट बदलली. इतकेच नव्हे तर पडदे आणि फर्निचरही बदलण्यात आले. हळूहळू असे वाटू लागले की या घरात कधी आई होतीच नाही. संपूर्ण घर नेहाच्या मर्जीनुसार चालू लागले आणि आता प्रत्येक निर्णय तीच घेऊ लागली. कोणत्या खोलीत काय ठेवायचे, कोणते सामान आणायचे, कोणते आणायचे नाही, कोणाशी कसे बोलायचे, सगळे काही तिच्याच म्हणण्यानुसार होऊ लागले. आम्ही दोघे भाऊ बहीण शांतपणे हे सगळे पाहत राहायचो, कारण आता आमचे म्हणणे ऐकून घेणारे कोणीच उरले नव्हते. बाबाही पूर्वीसारखे राहिले नव्हते. ते प्रत्येक गोष्टीत नेहाचा सल्ला घेऊ लागले होते आणि हळूहळू तिच्या बोलण्याचा प्रभावही त्यांच्यावर वाढत चालला होता. पण आईच्या जाण्यानंतर काही महिन्यांनी अचानक नेहाच्या वागण्यात काही विचित्र बदल दिसू लागले. सुरुवातीला कोणी त्या गोष्टींकडे फारसे लक्ष दिले नाही, कारण आम्हाला वाटले की कदाचित ती दुःखामुळे किंवा मानसिक तणावामुळे असे वागत असेल. पण हळूहळू तिचे वर्तन इतके वेगळे होऊ लागले की घरातील सगळेच आश्चर्यचकित झाले. ती अनेकदा आपल्या खोलीत एकटी बसून स्वतःशीच बोलत असे. कधी अचानक हसायला लागे, तर कधी कोणतेही कारण नसताना रडू लागे. कधी विनाकारण घाबरून खोलीचे दार बंद करून घेई. रात्रीच्या वेळी तर तिची अवस्था आणखी विचित्र होत असे. अनेकदा मध्यरात्री तिच्या मोठ्याने ओरडण्याचा आवाज येई. आम्ही सगळे घाबरून जागे होत असू आणि तिच्या खोलीकडे धावत जात असू, तेव्हा ती घाबरलेल्या अवस्थेत बिछाण्यावर बसलेली दिसत असे. तिचा चेहरा घामाने पूर्ण भिजलेला असे आणि ती भीतीने थरथरत असे. बाबा तिला वारंवार विचारत, काय झालं, तू इतकी घाबरली का आहेस? तेव्हा ती घाबरलेल्या आवाजात म्हणत असे की मला वाटतं घराच्या मागे कोणीतरी उभं आहे, कोणीतरी सतत माझ्याकडे पाहत आहे. जणू माझ्या प्रत्येक हालचालीवर कोणाची तरी नजर आहे.
मी जिथे जाईन तिथे मला असंच वाटतं की कोणीतरी माझ्या मागे मागे येत आहे. बाबा तिला शांत करत म्हणत की असं काही नाही. कदाचित तुला भास होत असते किंवा एखादं वाईट स्वप्न पाहिल्यामुळे तू घाबरली असशील. पण नेहा त्यांचे बोलणे मान्य करायला तयार नसे. ती वारंवार एकच गोष्ट म्हणत असे की नाही, मी खोटं बोलत नाही. कोणीतरी आहे जो मला शांतपणे जगू देत नाही. काही दिवसानंतर तिच्या बोलण्यात आणि वागण्यात आणखी विचित्र बदल दिसू लागले. एके सकाळी तिने नाश्त्याच्या टेबलावर अचानक घाबरलेल्या आवाजात म्हटले की मी काल रात्री खूप भयानक स्वप्न पाहिलं. मला तुमची पहिली पत्नी दिसली. त्या माझ्याकडे रागाने पाहत होत्या आणि मला असं वाटलं की त्या मला इजा करू इच्छित आहेत. तिचे हे बोलणे ऐकून काही क्षण सगळेच शांत झाले. बाबांनी तिला समजावत म्हटले की कदाचित तुला एखादं वाईट स्वप्न पडलं असेल. स्वप्नांना खरं मानू नये. तू उगाच स्वतःला घाबरवत आहेस. पण नेहाची भीती काही कमी झाली नाही. ती म्हणाली की नाही, ते फक्त स्वप्न नव्हतं. मला सगळं अगदी खरं वाटत होतं. त्या माझ्यासमोर उभ्या होत्या आणि माझ्याकडे एकटक पाहत होत्या. बाबांनी पुन्हा तिला समजावले की हे सगळं मनातून काढून टाक आणि शांत राहण्याचा प्रयत्न कर. पण त्यानंतरही तिचे वर्तन पूर्वीसारखे झाले नाही. उलट ती दररोज अशा प्रकारच्या गोष्टी बोलू लागली. कधी अचानक स्वयंपाकघराच्या दिशेने पाहून म्हणत असे की तिथे कोणीतरी उभं आहे, तर कधी हॉलच्या दिशेने बोट दाखवत म्हणत असे की आत्ताच इथून कोणीतरी गेलं. आम्ही सगळे जाऊन पाहत असू पण तिथे कोणीच नसे. आजी म्हणत असत की कदाचित तिची मानसिक अवस्था ठीक नाही म्हणून तिला असे भास होत असते. पण नेहा प्रत्येक वेळी ठामपणे म्हणत असे की मी जे पाहते आहे ते खरंच आहे. एका दिवसाची गोष्ट आहे. मी संध्याकाळच्या वेळी गच्चीवर वाळत घालेले कपडे काढायला गेले होते. हवामान अगदी शांत होते. वर माझ्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. मी कपडे गोळा करत होते तेवढ्यात माझी नजर जिन्याजवळ उभ्या असलेल्या नेहावर पडली. ती समोर कोणीतरी असल्यासारखी एका दिशेकडे पाहत सतत बोलत होती. तिचा आवाज थरथरत होता आणि ती वारंवार हात जोडत होती. ती रडत म्हणत होती की मला मारू नका. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. मी माझी चूक मान्य करते. मला माफ करा. आता मी अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही. तिची अवस्था पाहून मी घाबरले, कारण तिच्यासमोर मला मात्र कोणीच दिसत नव्हते. मी पटकन तिच्या जवळ गेले आणि तिला विचारले की तुम्हाला काय झाले? तुम्ही कोणाशी बोलत आहात? इथे तर कोणीच नाही. तिने जसेच माझ्याकडे पाहिले तसे तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. तिच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसत होती. तिने थरथरत माझा हात धरला आणि म्हणाली की पहा, ते आहेत. त्या मला मारायला येत आहेत. तू तुझ्या आईला सांग मला सोडून द्यावं. मला माफ करावं. मी आता त्यांच्यासमोर हात जोडते. तिचे बोलणे ऐकून मी काही क्षण पूर्णपणे स्तब्ध झाले. मी आजूबाजूला पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. मी तिला समजावत म्हणाले की तुम्ही अशा काय गोष्टी बोलत आहात? इथे तर कोणीच नाही आणि माझी आई आता या जगातही नाही. ते तुम्हाला इजा कशा करतील? कदाचित तुम्ही खूप घाबरलात. चला खाली जाऊया. पण ती सतत मागे वळून पाहत होती. जणू तिला खरोखरच कोणाची तरी उपस्थिती जाणवत होती. बराच वेळ तिला समजावून सांगितल्यानंतर मी तिला माझ्यासोबत खाली घेऊन आली आणि तिच्या खोलीपर्यंत सोडली. त्या दिवसानंतर तिची भीती आणखी वाढत गेली. ती कायमच घाबरलेल्या अवस्थेत राहू लागली. कधी दाराकडे एकटक पाहत बसे, तर कधी रिकाम्या खोलीत कोणाच्या पावलांचा आवाज ऐकू येत असल्याचे सांगत असे. आम्हा सगळ्यांनाच असे वाटू लागले की तिच्यासोबत जे काही घडत आहे त्यामागे अशी काही गोष्ट आहे जी अजून आमच्यापैकी कोणालाच माहीत नव्हती. आता नेहाची अवस्था अशी झाली होती की ती सतत घाबरलेलीच दिसत असे. पूर्वी ती संपूर्ण घरात वावरत असे, पण आता तिने स्वतःला फक्त आपल्या खोलीपुरतेच मर्यादित करून घेतले होते. कोणाच्याही सोबतीशिवाय ती खोली बाहेरही पडत नसे. जर कधी खाली यावे लागले तर ती वारंवार मागे वळून पाहत असे, जणू कोणी तिच्या मागे चालत आहे. रात्री तिची झोप वारंवार मोडत असे आणि ती घाबरून मोठ्याने ओरडू लागली. अनेकदा ती रडत म्हणत असे की कोणीतरी तिच्या खोली बाहेर उभे आहे आणि तिच्याकडे एकटक पाहत आहे. आम्ही सगळे तिची ही अवस्था पाहून अस्वस्थ होऊ लागलो होतो, कारण तिच्यासोबत नेमके काय घडत आहे हे आम्हाला समजत नव्हते. सुरुवातीला आम्हाला वाटले होते की ही काही दिवसांची गोष्ट असेल,
पण दिवसेंदिवस तिची अवस्था सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत चालली होती. आजीही आता खूप चिंतेत राहू लागल्या होत्या. एक दिवस त्यांनी बाबांना आपल्या जवळ बोलावून म्हटले की बाळा, अखेर तिला काय झाले आहे? आधी तर ती अशी नव्हती. आता नेहमी घाबरलेलीच असते. कधी कोणाशी बोलते तर कधी म्हणते की कोणी तिला मारायला येत आहे. मला तर तिची मानसिक अवस्था अजिबात ठीक वाटत नाही. बाबांनी आजींचे बोलणे ऐकून खोल श्वास घेतला आणि म्हटले की आई, कदाचित तिच्या डोळ्यांसमोर इतकी मोठी दुर्घटना घडली आणि त्याची भीती तिच्या मनात घर करून बसली आहे. त्याच कारणामुळे तिला वारंवार असे भास होत असावे. तू काळजी करू नको. मी तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवे. सगळं ठीक होईल. आजींनी म्हटले की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तिचे उपचार सुरू कर, कारण ती दिवसेंदिवस अधिकच घाबरत चालली आहे. दुसऱ्या दिवशी बाबा नेहाला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिची सामान्य तपासणी केली, पण त्यांनाही वाटले की ही केवळ शारीरिक अडचण नाही, तर तिच्या मनावर आणि मेंदूवर एखाद्या खोल मानसिक धक्क्याचा परिणाम झाला आहे. तेव्हा बाबांनी निर्णय घेतला की तिला शहरातील एका अनुभवी मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवावे. ते आपल्या एका जुन्या मित्राशी बोलले. त्याने शहरातील एका अनुभवी आणि नामांकित मानसोपचार तज्ज्ञाचे नाव सुचवले. काही दिवसांनी बाबा नेहाला घेऊन त्यांच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. डॉक्टरांचे वर्तन अतिशय शांत आणि समजूतदार होते. त्यांनी सर्वप्रथम नेहाला आरामात बसवले आणि तिच्याशी अतिशय प्रेमाने संवाद सुरू केला, जेणेकरून ती कोणतीही भीती न बाळगता आपली गोष्ट सांगू शकेल. डॉक्टरांनी तिला हळूहळू अनेक प्रश्न विचारले. त्यांनी म्हटले की तुला सर्वात जास्त भीती कशाची वाटते? तुला असे वाटते का की कोणी तुझा पाठलाग करत आहे? तुला अशा काही गोष्टी दिसतात का ज्या इतरांना दिसत नाही? रात्री तुला नीट झोप लागते का? तुला वारंवार एखादी जुनी घटना आठवते का? किंवा तुला अशी स्वप्ने पडतात का ज्यामुळे तू घाबरतेस? सुरुवातीला नेहा पूर्णपणे गप्प बसली. तिने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ती फक्त खाली मान घालून बसून राहिली. डॉक्टरांनी तिच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. उलट अतिशय संयमाने तिला विश्वास दिला की ते कोणी तिला इजा पोचवणार नाही आणि ती जे काही सांगेल ते पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. बराच वेळ गेल्यानंतर नेहाने हळूहळू बोलायला सुरुवात केली. तिने सांगितले की तिला नेहमी असे जाणवते की कोणी तिच्या आसपास आहे, कोणीतरी तिच्याकडे सतत पाहत आहे आणि अनेकदा तिला असेही वाटते की कोणी तिच्याशी बोलत आहे. तिने हेही सांगितले की रात्री तिला खूप भीतीदायक स्वप्ने पडतात, ज्यामध्ये तिला वारंवार तोच चेहरा दिसतो ज्याची तिला खूप भीती वाटते. डॉक्टर तिचे प्रत्येक शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकत होते. मध्येच ते छोटे छोटे प्रश्न विचारत होते, जेणेकरून तिची अडचण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. जवळपास 1 तास त्यांच्यात संवाद सुरू होता. त्यानंतर डॉक्टरांनी बाबा आणि आम्हा सर्वांशी वेगळे बोलले. त्यांनी सांगितले की सध्या नेहा खूप मोठ्या मानसिक तणावातून आणि भीतीतून जात आहे. तिला काही काळ नियमित उपचारांची गरज आहे. त्यासोबत औषधही सुरू ठेवावी लागतील आणि वेळोवेळी समुपदेशनही करावे लागेल. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की तिच्याशी रागाने वागू नका, तिच्या बोलण्याची थट्टा करू नका. तिला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर आधी तिला शांत करण्याचा प्रयत्न करा. तिला कुटुंबाच्या आधाराची आणि संयमाची गरज आहे. उपचार वेळेवर सुरू राहिले तर हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. बाबांनी डॉक्टरांचे प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि त्याच दिवसापासून तिची औषधे सुरू केली. प्रत्येक आठवड्याला तिला समुपदेशनासाठीही नेले जाऊ लागले. आम्हा सर्वांनाही आशा होती की कदाचित आता सर्व काही पूर्वीसारखे होईल, पण नियतीला बहुधा काही वेगळेच मंजूर होते. अनेक आठवडे निघून गेले, मग महिनेही उलटले, पण तिच्या प्रकृतीत काही विशेष फरक पडला नाही. उलट वेळ जसजसा पुढे सरकत होता तसतशी तिची भीती आणखी वाढत चालली होती. आता ती पूर्वीपेक्षा अधिक घाबरलेली राहू लागली. अनेकदा औषधं घेतल्यानंतरही ती अचानक मोठ्याने ओरडू लागली आणि म्हणत असे की ती पुन्हा आली आहे, मला वाचवा. कधी मध्यरात्री उठून खोलीचे दार आतून बंद करून घेत असे आणि कोणालाही आत येऊ देत नसे. कधी रिकाम्या भिंतीकडे पाहत रडू लागे आणि वारंवार माफी मागत असे. आम्हा सर्वांना काहीच समजत नव्हते की अखेर असे का होत आहे. डॉक्टरांची औषधेही सुरू होती, समुपदेशनही सुरू होते, पण तिची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस आणखी खालावत चालली होती. आता घरातील प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की तिच्या या भीतीमागे असे कोणते गुपित दडले आहे
जे कोणालाही दिसत नाही. एका दिवसाची गोष्ट आहे. बाबा नेहमीप्रमाणे सकाळी फॅक्टरीत गेले होते. रोहितही शाळेत गेला होता आणि मी महाविद्यालयातून घरी परत आले होते. माझे शालेय शिक्षण पूर्ण झाले होते आणि मी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. त्यामुळे आता माझी रोजची दिनचर्या बदलली होती. त्या दिवशी मी महाविद्यालयातून येऊन थेट हॉलमध्ये बसले. आजीही तिथेच बसल्या होत्या. आम्ही दोघी शांतपणे गप्पा मारत होतो. तेवढ्यात अचानक वरच्या मजल्यावरून एखादी वस्तू पडून फुटल्याचा मोठा आवाज आला. सुरुवातीला आम्हाला वाटले की कदाचित एखादे सामान चुकून पडले असेल, पण पुढच्या क्षणी सातत्याने अनेक वस्तू फुटण्याचे आवाज येऊ लागले. आम्ही दोघी घाबरलो आणि लगेच नेहाच्या खोलीच्या दिशेने धावलो. तिची खोली आतून बंद होती. आजींनी दार ठोठावले, तिला हाका मारल्या, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. मग आम्ही पुन्हा दार ठोठावले. बऱ्याच वेळानंतर तिने थरथरत दार उघडले. जसेच आम्ही आत गेलो तसे खोलीचे दृश्य पाहून आम्ही दोघीही स्तब्ध झालो. खोलीतील खुर्च्या उलटा पालट झाल्या होत्या. आरसा फुटला होता. टेबलावरील सामान संपूर्ण खोलीत विखुरले होते. फुलदाणी जमिनीवर पडून तुकडे तुकडे झाली होती आणि नेहा खोलीच्या एका कोपऱ्यात गुडघे कवटाळून थरथरत बसली होती. तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता आणि तिचा श्वास खूप वेगाने सुरू होता. मी घाबरून तिला विचारले की अखेर काय झाले आहे, तू हे सर्व का केलेस? तिने भीतीने थरथरत म्हटले की ती पुन्हा आली होती. ती मला मारायला आली होती, पण मी तिला इथून पळवून लावले. मला वाचवा, ती मला सोडणार नाही, ती मला मारून टाकेल. ती वारंवार हेच बोलत होती. मी आणि आजी तिला समजावण्याचा प्रयत्न करत राहिलो की तिथे कोणीही नाही, पण ती आमचे एकही म्हणणे ऐकायला तयार नव्हती. तिची अवस्था पाहून आम्हाला काहीच सुचेना. तेव्हा आजींनी लगेच डॉक्टरांना फोन केला. काही वेळातच डॉक्टर घरी आले. त्यांनी नेहाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती सतत भीतीने भरलेल्या गोष्टीच बोलत राहिली. शेवटी डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन दिले. त्यामुळे थोड्या वेळाने तिला झोप लागली. डॉक्टरांनी बाबांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली आणि तिच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. संध्याकाळी जेव्हा बाबा फॅक्टरीतून परत आले तेव्हा आजींनी त्यांना दिवसभरात घडलेली संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. त्यांनी म्हटले की बाळा, आता मला तिची अवस्था ठीक वाटत नाही. आज तिने संपूर्ण खोलीतील सामान फोडले. वेळेत तिचे उपचार अधिक प्रभावीपणे झाले नाहीत तर ती स्वतःलाच किंवा दुसऱ्या कोणालाही इजा पोचवू शकते. मला वाटते तिला अशा रुग्णालयात दाखल करावे जिथे तिची 24 तास देखभाल होऊ शकेल. बाबा काही क्षण गप्प राहिले. मग म्हणाले की आई, तू ही काय बोलत आहेस? मी तिला अशी कशी दाखल करू? मला वाटते आणखी काही दिवस उपचार सुरू राहिले तर ती बरी होईल. आजींनी शांतपणे समजावत म्हटले की बाळा, मी तिला शिक्षा देण्याबद्दल बोलत नाही, मी तिच्या सुरक्षतेबद्दल बोलत आहे. तिथे डॉक्टर सतत तिच्या देखरेखीखाली असते आणि कदाचित तिचे उपचार अधिक चांगल्या प्रकारे होते. बाबा खोल विचारात पडले. त्यांनी म्हटले की मी उद्याच डॉक्टरांशी पुन्हा बोलतो आणि जे योग्य असेल तेच करतो. त्या रात्री घरातील वातावरण खूपच गंभीर होते. कोणाचेही मन जेवणात लागत नव्हते. तरीही आम्ही सर्वजण एकत्र बसून जेवलो आणि आपापल्या खोलीत गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीप्रमाणे काम सुरू झाले. नोकरांनी स्वच्छता करत होती. मी माझ्या खोलीत होते. आजी पूजा करत होत्या आणि बाबाही घरीच होते. तेवढ्यात बाहेरून नोकराणीचा घाबरलेला आवाज ऐकू आला. ती मोठ्याने ओरडत म्हणाली की साहेब, लवकर बाहेर या. नेहा मॅडम छतावर अतिशय धोकादायक अवस्थेत उभे आहेत. तिचे बोलणे ऐकताच आम्ही सर्वजण घाबरून बाहेर धावलो. बाबांनी वर पाहून नेहाला हाक मारली आणि तिला शांत राहायला सांगितले. पण तिची मानसिक अवस्था अत्यंत अस्थिर होती. ती कोणाचेही ऐकत नव्हती. बाबा सतत तिला समजावत होते की खाली ये, सर्व ठीक होईल, आम्ही तुझ्या सोबत आहोत. पण काही क्षणातच एक अत्यंत दुःखद घटना घडली. आम्ही सर्वजण तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती गंभीर जखमी झाली. बाबा आणि घरातील इतरांनी क्षणाचाही विलंब न करता तिला लगेच रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण तिच्या जखमा अत्यंत गंभीर होत्या. अखेरीस डॉक्टरांना तिला वाचवता आले नाही असे सांगितले. ही बातमी ऐकून पुन्हा एकदा संपूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी तिच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पडले. पण माझ्या मनात वारंवार एकच प्रश्न घोळत राहिला.
अखेर असे काय होते ज्यामुळे ती इतकी घाबरलेली होती? एके संध्याकाळी मी बाबांना हाच प्रश्न विचारला. मी म्हटले की बाबा, अखेर असे काय झाले होते की तिची अवस्था इतकी बिघडली? तिने कधी तुम्हाला काही सांगितले नव्हते का? बाबांनी उदासपणे म्हटले की नाही बाळा, मी तिला अनेकदा विचारले होते. मला वाटत होते की तिने मनातले सर्व काही सांगावे, पण प्रत्येक वेळी ती एकतर गप्प बसायची किंवा फक्त एवढेच म्हणायची की कोणी तिला सोडत नाही. याशिवाय तिने कधीच काही स्पष्ट सांगितले नाही. बाबांचे बोलणे ऐकून माझे मन आणखी अस्वस्थ झाले. काही दिवसांनी मी विचार केला की आता तिच्या खोलीची स्वच्छता करून घ्यायला हवी. मी वर तिच्या खोलीत गेले. तिथे अजूनही तिच्या अनेक वस्तू तशाच ठेवलेल्या होत्या. मी हळूहळू कपाट आवरू लागले. मग बिछाण्याची चादर बदलू लागली. तेव्हा उशीखाली मला एक दुमडलेले पत्र दिसले. ते अतिशय काळजीपूर्वक ठेवलेले होते, जणू ते मुद्दाम लपवून ठेवले होते. माझे हृदय जोरात धडधडू लागले. मी लगेच ते पत्र उचलले आणि खाली बाबांकडे घेऊन गेले. मी म्हटले की बाबा, मला तिच्या खोलीत हे पत्र सापडले आहे. कदाचित हे तिनेच लिहिले असावे. बाबांनी थरथरणाऱ्या हातांनी ते पत्र घेतले आणि वाचायला सुरुवात केली. जसजसे ते पुढे वाचत गेले तसतसे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचा चेहरा पूर्णपणे बदलला. मी घाबरून विचारले की बाबा, यात काय लिहिले आहे? त्याने काही क्षण माझ्याकडे पाहिले. मग मंद आवाजात म्हटले की बाळा, तू स्वतःच हे वाच. मी त्यांच्या हातातून ते पत्र घेतले आणि जसेच त्याच्या पहिल्या ओळी वाचायला सुरुवात केली तसे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या पत्रात जे सत्य लिहिले होते त्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्या पत्रात लिहिले होते की जोपर्यंत हे पत्र तुम्हा सर्वांच्या हातात पोचेल तोपर्यंत कदाचित मी या जगात नसेल. सर्वप्रथम मी तुमची सर्वांची माफी मागू इच्छिते, कारण मी असे पाप केले आहे ज्याची माफी कदाचित मला कधीच मिळणार नाही. मी इतके दिवस अशा एका सत्यासोबत जगत होते ज्याने मला आतून पूर्णपणे संपवून टाकले, आणि आता मरण्यापूर्वी ते सत्य आपल्या सर्वांसमोर लपवून जाऊ इच्छित नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती आणि कदाचित आज माझ्यासोबत जे काही घडत आहे ती त्याच पापाची शिक्षा आहे. यानंतर पत्रात जे लिहिले होते ते वाचताना माझे हात थरथरू लागले. त्यात लिहिले होते की त्या दिवशी स्वयंपाकघरात जो अपघात झाला होता तो कोणताही अपघात नव्हता. सर्व काही आधीच ठरवून केले गेले होते. तिने लिहिले होते की त्या दिवशी तिने मुद्दाम स्वयंपाकघरात गॅस सुरू ठेवला होता, जेणेकरून माझी आई जेवण बनवायला येईल तेव्हा गॅस पसरून मोठा अपघात घडावा. तिने लिहिले होते की तिला माझ्या आईचा खूप मत्सर वाटू लागला होता, कारण घरातील प्रत्येक जण त्यांची प्रशंसा करत असे, आणि जेव्हा जेव्हा बाबा तिच्यावर नाराज होत तेव्हा नेहमी माझ्या आईच्या चांगुलपणाचे उदाहरण देत असत. हाच मत्सर हळूहळू तिच्या मनात द्वेषात बदलला आणि त्या द्वेषाने तिला इतके आंधळे केले की तिने असे एक पाऊल उचलले ज्यामुळे आमचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. तिने पत्रात पुढे लिहिले होते की ज्या दिवशी आईचा मृत्यू झाला त्या दिवशी तिला वाटले होते की आता सर्व काही तिच्या मनासारखे होईल, पण तसे झाले नाही. त्या दिवसानंतर तिची शांत झोप कायमची उडाली. प्रत्येक रात्री तिला भीतीदायक स्वप्न पडू लागली. सुरुवातीला तिला फक्त स्वप्नात माझी आई दिसत असे, पण नंतर तिला असे जाणवू लागले की जणू आई नेहमी तिच्या आसपासच आहे. कधी तिला वाटे की कोणी तिच्या मागे उभे आहे, कधी तिला वाटे की कोणी तिच्याकडे रागाने पाहत आहे, तर कधी तिला असे जाणवे की कोणी तिच्याकडून तिच्या केलेल्या कृत्याचा हिशेब मागत आहे. तिने लिहिले होते की कदाचित हे तिच्याच पापाचे ओझे होते जे दिवसेंदिवस तिला आतून पोखरत होते. तिने हेही लिहिले होते की घरातील सर्वांना वाटत होते की ती फक्त भ्रमात जगत आहे, पण तिच्यासाठी ती भीती अगदी खरी होती. तिने लिहिले होते की ज्या रात्री तिने आजी आणि बाबांचे बोलणे ऐकले की तिला अशा रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते जिथे तिची सातत्याने देखभाल होईल, त्या रात्री तिला वाटले की आता तिच्याकडे काहीच उरलेले नाही. तिने लिहिले होते की आपल्या केलेल्या कृत्याचे ओझे घेऊन ती आता आणखी जगू शकत नाही, म्हणून मरण्यापूर्वी सत्य सांगून सर्वांची माफी मागू इच्छिते. पत्राच्या शेवटी तिने लिहिले होते की जर शक्य असेल तर मला माफ करा. जरी मला माहीत आहे की मी जे केले आहे त्यानंतर कदाचित मी माफीच्या लायकीची नाही. एवढे वाचता वाचता माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले. मला असे वाटत होते की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ज्या व्यक्तीला आम्ही इतके दिवस फक्त आजारी समजत होतो
तिच्या मनात इतके मोठे गुपित दडलेले होते. ही गोष्ट आमच्यापैकी कोणीही कधी कल्पनेतही आणली नव्हती. मला आता समजले होते की माझी आई आमच्यापासून कोणत्याही अपघातामुळे नाही, तर कोणाच्या द्वेषामुळे कायमची दूर गेली होती. मी तिथे शांतपणे बसले आणि पत्र माझ्या हातातून खाली पडले. आजींनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि ते पत्र उचलून स्वतः वाचायला सुरुवात केली. जसजशा त्या पुढे वाचत गेल्या तसतसे त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. त्या म्हणाल्या की जर हे सत्य आधी समजले असते तर कदाचित खूप काही वेगळे घडले असते. बाबा पूर्णपणे गप्प बसले होते. त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. त्यांच्या डोळ्यात फक्त पश्चाताप आणि वेदना स्पष्ट दिसत होती. कदाचित त्यांना आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयाची आठवण येत होती आणि हेही जाणवत होते की एक चुकीचा निर्णय किती आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्या दिवशी आमच्या घरात कोणीच कोणाशी काही बोलले नाही. आम्ही सर्वजण आपापल्या दुःखात हरवून गेलो होतो. एकीकडे आईची आठवण होती तर दुसरीकडे नेहाने लिहिलेले ते सत्य होते आणि या दोन्ही गोष्टींनी आमची मनं आणखी जड झाली होती. नेहा आता या जगात नव्हती, त्यामुळे तिला कोणताही प्रश्न विचारता येणार नव्हता आणि तिच्या केलेल्या कृत्याचे उत्तरही मिळणार नव्हतं. फक्त तिच्या हाताने लिहिलेले ते शब्द मागे राहिले होते, ज्यातून तिचा पश्चाताप स्पष्ट जाणवत होता. पण तिला कितीही पश्चाताप झाला तरी त्यामुळे आमची आई कधीच परत येणार नव्हती. तिची उणीव कायम आमच्या आयुष्याचा एक भाग बनून राहणार होती. वेळ कोणासाठीही थांबत नाही. हळूहळू दिवस सरले, महिने संपले आणि वर्षही निघून गेली. आम्ही सर्वांनी पुन्हा आयुष्य सावरण्याचा प्रयत्न केला. आईच्या आठवणी आजही आमच्या हृदयात आहेत आणि कदाचित कायम राहतील. पण आयुष्य पुढे नेणेही तितकेच गरजेचे होते. माझे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण संपल्यानंतर बाबांनी आपल्या एका जुन्या मित्राच्या मुलासोबत माझे लग्न ठरवले. आमचे लग्न अतिशय आनंदी वातावरणात पार पडले. माझे सासू सासरे खूप चांगले निघाले. त्यांनी मला मुलगी म्हणून स्वीकारले आणि मला कधीही कोणत्याही गोष्टीची उणीव जाणवू दिली नाही. मी माझ्या नव्या कुटुंबासोबत हळूहळू आनंदाने राहू लागले. आजी मला आनंदी पाहून नेहमी देवाचे आभार मानत असत. रोहितही आता मोठा झाला होता आणि आपल्या शिक्षणात व कामात व्यस्त झाला होता. बाबाही पूर्वीपेक्षा खूप शांत झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर वाढत्या वयासोबत गेलेल्या काळाचा थकवा आणि वेदना स्पष्ट दिसत होती. आम्ही सर्वांनी आयुष्यात पुढे जाणे शिकले, पण आमच्या कुटुंबासोबत जे काही घडले होते ते आम्ही कधीच विसरू शकलो नाही. कारण काही जखमा काळाच्या ओघात भरून येतात, पण त्यांचे ठसे मात्र आयुष्यभर माणसाच्या हृदयावर कायमचे कोरलेले राहतात. मित्रांनो, मत्सर, द्वेष आणि चुकीचे निर्णय अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. तर सत्य कितीही उशिरा समोर आले तरी ते लपून राहत नाही. तुम्हाला काय वाटते? नेहाला तिच्या कृत्याची खरी शिक्षा मिळाली आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.